नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की जिथे कायदा गुंडांच्या खिशात असतो तिथे सामान्य माणसाचा वाली कोण? माधोपूर एका अशा शहराची गोष्ट जिथे अन्याय हाच नियम होता, पण तिथे एका राऊडी नायकाचं आगमन झालं. तो नायक होता समर, ज्याला आपण राऊडी गणपत म्हणून ओळखणार आहोत. चला तर मग सुरू करूया न्यायासाठी पेटलेल्या या संघर्षाचा पहिला अध्याय. तर ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातल्या एका शहराची, माधोपूर. वरून पाहिलं तर खूप साधं शांत शहर वाटतं. हो, म्हणजे सकाळी बाजार भरतो, मंदिरात आरती होते, सगळं कसं शांत. पण या शांततेच्या आत एक वेगळंच जग आहे. एक काळं जग. आणि या जगाचा राजा म्हणजे महेंद्र ठाकूर. बरोबर. या सोर्समध्ये त्याचं वर्णन खूपच छान केलंय. चालतं बोलतं साम्राज्य. म्हणजे तो दिसतो कसा? एकदम शिस्तबद्ध. हो, इस्त्री केलेले कपडे, हातात महागडं घड्याळ. अगदी. म्हणजे तो एखाद्या कॉर्पोरेट बॉससारखा दिसतो, गल्लीतला गुंडा नाही. आणि यातूनच आपल्याला कळतं की तिथली गुन्हेगारी किती संघटित आहे. त्याचा भूतकाळ पण मुद्दाम स्पष्ट नाहीये. कोणी म्हणतं शिक्षक होता. कोणी म्हणतं गँगचा हिशोब ठेवायचा. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की त्याने राजकारण्यांना आणि पोलिसांना हाताशी धरून अख्खी व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली आहे. पण मला वाटतं महेंद्र ठाकूर हा जुन्या विचारांचा गुन्हेगार आहे. म्हणजे तो विचार करून पावलं उचलतो. अगदी बरोबर. त्याची हिंसाही गरजेपुरती आहे, सत्ता टिकवण्यासाठी. पण खरा धोका तो नाहीये. खरा धोका आहे त्याचा मुलगा विक्रम ठाकूर. हो, 25 वर्षांचा, ज्याच्या डोळ्यात फक्त विकृती आहे. त्याची फॉर्च्युनर गाडी रस्त्यावरून गेली की लोक भीतीने बाजूला होतात, असं वर्णन आहे. आणि का नाही होणार? तो तू आवडत नाहीस एवढ्या कारणावरून कोणालाही संपू शकतो. इथेच या दोन पिढ्यांमधला फरक दिसतो. म्हणजे महेंद्रने साम्राज्य उभं केलं आणि विक्रम ते फक्त दहशतीसाठी वापरतोय. एक्झॅक्टली. आणि या दहशतीचा लोकांवर काय परिणाम होतोय याचं एक उदाहरण खूपच म्हणजे अंगावर येणार आहे. कुठलं? शाळेतली मुलं घरी येऊन विचारतात, आपला आवाज खरंच काही बदलू शकतो का? आणि वडील फक्त सुस्कारा टाकून विषय बदलतात. बापरे, किती हतबलता आहे यात. हो ना, कारण त्यांना ठाऊक आहे महेंद्र ठाकूरचा नियम काय आहे. ज्याचं बोट आपल्यावर त्याचा गळा कापला जाईल. आणि हे काम विक्रम अगदी चोख बजावतोय. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेलेला माणूस परत घरी येईल की नाही याची खात्री नाही. अशा परिस्थितीत बदल कसा होणार? पण म्हणतात ना, प्रत्येक अंधारानंतर पहाट होते. माधोपूरमध्ये बदलाची ठिणगी पडली. हो, पण त्यासाठी एका मोठ्या बलिदानाची गरज होती. आणि ते बलिदान दिलं आवाज वृत्तपत्राचे पत्रकार अमरीश मिश्रा यांनी. त्यांची हत्या झाली कारण ते ठाकूरच्या साम्राज्याबद्दल लिहित होते. आणि ही हत्याच टर्निंग पॉइंट ठरली. कारण आत्तापर्यंत हे सगळं शहरापुरतं होतं, पण एका पत्रकाराच्या हत्येमुळे प्रकरण थेट विधानसभेत पोचलं. अच्छा, म्हणजे विरोधी पक्षनेते कमलेश चौधरी यांनी हा मुद्दा उचलून धरला. आणि सरकारवर प्रचंड दबाव आला. मग त्या दबावापोटी एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची घोषणा झाली. आणि इथे एंट्री होते आपल्या नायकाची, एसीपी समर प्रताप सिंग. वय 32, कठोर, निडर. आणि लोक त्याला राऊडी म्हणतात. त्याच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन पण खूप फिल्मी आहे नाही का? तेजस्वी पावलं, रुबावदार लोक. मला वाटतं ते गरजेचं होतं. माधोपूरच्या लोकांना फक्त एक पोलीस अधिकारी नको होता, त्यांना एक नायक हवा होता. एक प्रतीक. म्हणजे जो विक्रम ठाकूरला प्रत्येक बाबतीत टक्कर देऊ शकेल. अगदी. विक्रमची दहशत त्याच्या गाडीतून आणि गुंडांच्या ताफ्यातून दिसते. त्याला हरवण्यासाठी तसाच किंवा त्याहून मोठा ऑरा असलेला कुणीतरी हवा. ही एक प्रकारे मानसिक लढाई आहे. आणि समरचा रेकॉर्डही तसाच आहे. बिहार, झारखंड, बुंदेलखंड. हो, त्याने मोठमोठ्या गुन्हेगारांना संपवलंय. तो जिथे जातो तिथे लोकांचा विश्वास जिंकतो. तो फक्त नोकरी करत नाही. म्हणूनच जेव्हा तो माधोपूर स्टेशनवर उतरतो बायको आणि मुलीसोबत, तेव्हा ते एका वादळाचं आगमन असतं. आणि तो स्वागताला आलेल्या सब इन्स्पेक्टर पवन शर्माला स्पष्ट सांगतो की तो इथे कागदी कामासाठी नाही तर खरं काम करायला आलाय. त्याने पहिल्याच क्षणी आपले इरादे स्पष्ट केले होते. तर हा राऊडी अधिकारी माधोपूरमध्ये आला खरा, पण इतक्या वर्षांचं दहशतीचं साम्राज्य एका माणसाच्या येण्याने कसं हलणार? संघर्षाची पहिली ठिणगी कुठे पडली? ती पडली माधोपूरच्या बाजारात. आणि खूप अनपेक्षितपणे. अच्छा, कसं काय? झालं असं की समरची पत्नी अमिषा आणि मुलगी निशा त्या खरेदीसाठी बाजारात गेल्या होत्या. ओके. आणि त्यांच्या सुरक्षेसाठी सब इन्स्पेक्टर पवन शर्मासोबत होता. ही बातमी पोचली विक्रम ठाकूरपर्यंत, जो दारू पीत बसलेला होता. बरोबर. आणि बातमी ऐकताच त्याच्या डोक्यात सूळ पेटला. तो काय म्हणाला माहितीये? काय?
समरने मला सगळ्यांसमोर अपमानित केले. त्याच्या बायको मुलीचं रक्त पाहिल्यावर त्याचं गर्वाचं डोकं थंड होईल. अरे देवा, म्हणजे हा थेट कुटुंबावरच उतरला. ही तर विकृतीची हद्द झाली. नक्कीच. हा त्याच्या इगोचा प्रश्न होता. त्याच्या सत्तेला आव्हान मिळालं होतं आणि तो थेट समरला भेडण्याऐवजी त्याच्या कुटुंबाला, त्याच्या सगळ्यात कमजोर दुव्याला लक्ष करत होता. आणि त्याने हल्लाही तसाच केला असणार. हो, तो 30-40 माणसं घेऊन निघाला, हातात तलवारी, रॉड्स, हॉकी स्टिक्स. म्हणजे जणू काही तो युद्धालाच निघाला होता. अगदी. जीप आणि बाईक्सचा ताफा धूळ उडवत बाजारात शिरला. लोक घाबरून पळू लागले. एका क्षणात बाजाराची युद्धभूमी झाली. आणि या सगळ्यात पवन शर्माचं काय झालं? पवन शर्माने एकट्याने त्या गुंडांचा सामना करायचा प्रयत्न केला, पण तो एकटा काय करणार? म्हणजे त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली गेली, सगळ्यांसमोर. हा एक प्रकारे संपूर्ण पोलीस दलाला इशारा होता. की आमच्या विरोधात जाल तर तुमची हीच गत होईल. बरोबर. पण योगायोगाने समर त्याच बाजारात होता. काय सांगताय? हो. आणि गंमत म्हणजे सुरुवातीला त्याला वाटलं की कुठल्या तरी सिनेमाचं शूटिंग चाललंय. खरे, कारण माधवपूरमधलं वास्तव हे सिनेमापेक्षाही जास्त अविश्वसनीय होतं. पण मग त्याने विक्रमला अमिषाचे केस पकडून तिचा अपमान करताना पाहिलं, तिचा कुर्ता फाडताना पाहिलं. आणि त्या क्षणी त्याला कळलं की हे खरंय. आणि त्याच्यातला रावडी जागा झाला. मग काय झालं? मग जे झालं ते माधवपूरने कधीच पाहिलं नव्हतं. तो एका झटक्यात पुढे आला आणि 2 गुंड्यांना जमिनीवर लोळवलं. त्याचे ठोसे, त्याची विजेसारखी हालचाल. म्हणजे ज्या गुंड्यांची दहशत होती ते आता मार खात होते. हो. एका माणसाने त्या 40 गुंड्यांमध्ये हाहाकार माजवला. ज्यांना लोक घाबरत होते ते आता जीव वाचवण्यासाठी पळत होते. आणि विक्रम, त्याने हे सगळं पाहिलं. तो चकित झाला. त्याला वाटलं असेल समर घाबरेल, पोलिसांना बोलवेल, पण समर स्वतःच मैदानात उतरला होता. मग दोघांची लढाई झाली असणार. हो. बाजाराच्या चौकात, सगळ्या लोकांसमोर. ती फक्त मारामारी नव्हती, ती 2 विचारांची टक्कर होती. दहशत विरुद्ध न्याय. आणि समर विक्रमवर भारी पडला. पूर्णपणे. त्याने विक्रमची जी धुलाई केली, त्याने विक्रमच्या अजिंक्य असण्याच्या प्रतिमेला तडा दिला. लोकांच्या मनात पहिल्यांदा आशा जागी झाली की याला कोणीतरी हरवू शकतं. अगदी. समर विक्रमला जमिनीवर पाडून शेवटचा प्रहार करणार. इतक्यात पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला. अच्छा. आणि मग विक्रम पळून गेला. हो. तो आणि त्याचे उरलेले गुंड पळून गेले. पोलीस वेळेवर कधीच आले नाहीत, पण गुंड पळून जाताना बरोबर पोहोचले. यातून स्पष्ट होतं की व्यवस्था अजूनही ठाकूरच्याच बाजूने आहे. समर एकटा आहे. बरोबर. बाजारात शांतता पसरली होती. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. समरने पहिल्याच लढाईत आपली ताकद दाखवली होती, पण शत्रू फक्त गल्लीतले गुंड नव्हते. खरा खेळ तर एका अशा फाईलमध्ये दडला होता, जी फाईल म्हणजे माधवपूरच्या मृत्यूचं फरमान होतं. ती फाईल होती प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्याचा आणि गुंडाचा कच्चा चिठ्ठा. म्हणजे ही फाईल ज्याच्या हातात लागेल तो अख्ख्या माधवपूरवर हुकूमत गाजवू शकला असता किंवा त्याला वाचवू शकला असता. अगदी बरोबर. आणि म्हणूनच एसीपी समर प्रताप सिंग या शहरात पोचला होता. त्याचा उद्देश फक्त गुन्हेगारी संपवणे नव्हता, तर त्या गुन्हेगारीच्या मुळाशी असलेला तो पुरावा शोधणे होता. तो पुरावा जो महेंद्र ठाकूर आणि त्याचा मुलगा विक्रम यांचं साम्राज्य उद्ध्वस्त करू शकणार होता. बरोबर. पण माधवपूरसारख्या शहरात हे शोधकार्य अजिबात सोपं नव्हतं. नाहीच. हे शहर म्हणजे वरवर शांत दिसत असलं तरी आतून महेंद्र ठाकूरच्या दहशतीने पूर्ण पोखरलेलं होतं. तिथे कायदा फक्त ठाकूर कुटुंबाचा चालत होता, बाकी सगळं शून्य. आणि म्हणूनच समरशी माधवपूरमध्ये नियुक्ती होण्यामागे एक खास पार्श्वभूमी होती. हो, ती घटना. आवाज नावाचं स्थानिक वृत्तपत्र चालवणारे निर्भीड पत्रकार अमरीश मिश्रा. त्यांची दिवसाढोळ्या हत्या झाली होती. आणि मग जे व्हायचं तेच झालं. अपेक्षेप्रमाणेच पुराव्यानभावी महेंद्र आणि विक्रम ठाकूर यांची कोर्टातून निर्दोष सुटका झाली. आणि मला वाटतं याच घटनेनंतर गृह मंत्रालयाला कळलं की आता सरळ मार्गाने काही होणार नाही. बरोबर. आणि मग त्यांनी या प्रकरणासाठी राऊडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसीपी समर प्रताप सिंगची विशेष नियुक्ती केली. समर माधवपूरला पोचला, पण त्याला लगेच कल्पना आली की इथे पारंपरिक पोलिसिंग चालणार नाही. हो, ठाकूर विरोधात कोणीही साधं तोंड उघडायला तयार नव्हतं. साक्षीदार तर गायब होत होते. त्यामुळे त्याचा शोध होता एका अशा धाग्याचा जो त्याला त्या ठाकूर साम्राज्याच्या आत घेऊन जाईल. आणि इथेच त्याच्या शोधकार्यात पहिली आणि म्हणायला गेलं तर सर्वात महत्वाची व्यक्ती समोर येते. अनिता मिश्रा. हो, अमरीश मिश्रा यांची मुलगी, जिने वडिलांच्या हत्येनंतरही त्यांचा आवाज बंद होऊ दिला नव्हता. समर आणि अनिताची भेट
म्हणजे खूपच भावनिक होती. हो. तो तिच्या घरी पोहोचला तेव्हा ती वडिलांचा फोटो हातात घेऊन बसली होती. तिच्या डोळ्यात दुःख आणि संताप दोन्ही स्पष्ट दिसत होते. आणि इथे समर फक्त एक पोलीस अधिकारी म्हणून बोलत नाही नाही, अजिबात नाही. तो तिला वचन देतो की तिच्या वडिलांच्या मारेकरांना कायद्याच्या कक्षेत आणणारच. आणि मला वाटतं त्याचं ते आश्वासन आणि त्याच्या डोळ्यांतील तो प्रामाणिकपणा पाहूनच अनिताचा विश्वास बसतो. हा विश्वासच सगळ्यात महत्वाचा होता. हो. आणि ह्याच विश्वासातून ती समरला एक अशी माहिती देते जी पोलिसांच्या रेकॉर्डवर कुठेच नव्हती. महेंद्र ठाकूरच्या गुप्त गोदामाबद्दल. अगदी. हे गोदाम शहराबाहेर होतं, जुन्या साखर कारखान्याजवळ. आणि ट्रक ट्रान्सपोर्टच्या नावाखाली तिथे सगळा काळा बाजार चालायचा. शस्त्र, ड्रग्ज आणि खंडणीच्या पैशांचा. म्हणजे एक प्रकारे ते ठाकूरच्या साम्राज्याचं आर्थिक केंद्र होतं. आणि ही माहिती समरच्या शोधकार्यातला एक खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. नक्कीच. मग अनिताने दिलेल्या माहितीच्या आधारे समरने त्या गोदामावर छापा टाकला. आणि तो छापा यशस्वी झाला. कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज आणि बेकायदेशीर शस्त्र सगळं जप्त केलं. हा ठाकूर साम्राज्याला बसलेला पहिला मोठा धक्का होता, पहिला थेट हल्ला. पण या कारवाईमुळे काय झालं की समर थेट ठाकूरच्या निशाण्यावर आला. हो. आतापर्यंत जो शोध सुरू होता तो थांबला. आणि पाठलाग सुरू झाला. विक्रम ठाकूरने बदला घेण्यासाठी एक भयानक योजना आखली. एका रात्रीची गोष्ट आहे. समर कामावरून थकून घरी परतला होता. घरात त्याची पत्नी अमिषा आणि मुलगी निशा होत्या. आणि त्याच वेळी विक्रम ठाकूर जवळपास 30-40 गुंड घेऊन त्यांच्या बंगल्यावर पोहोचला. त्यांच्या हातात तलवारी, हॉकी स्टिक्स आणि लोखंडी रॉड्स होते. म्हणजे हा केवळ हल्ला नव्हता. नाही, हा समरला संपवण्याचा आणि त्याच्या कुटुंबाला घाबरवण्याचा एक क्रूर प्रयत्न होता. बंगल्याच्या चारी बाजूनी त्या गुंडांनी वेढा घातला. आणि घरात घुसून त्यांनी तोडफोड सुरू केली. समरने प्रसंगावधान राखलं. त्याने पत्नी आणि मुलीला लगेच वरच्या मजल्यावर पाठवलं. आणि स्वतः 2 अंगरक्षकांसह त्या गुंडांचा सामना करू लागला. विचार कर, एका बाजूला तलवारी आणि दुसरीकडे समरची लाठी आणि त्याचे प्रशिक्षित अंगरक्षक. ती रात्र खरंच रक्तरंजित ठरली. समर फाईलच्या जवळ पोचला होता, पण तिथे त्याला असा एक माणूस दिसला ज्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो माणूस दुसरा कोणी नसून तो माणूस होता समरचा जुना विश्वासू मित्र, जो आता शत्रूच्या गोट्यात सामील झाला होता. विश्वासघाताचे हे दुःख कोणत्याही जखमेपेक्षा मोठं असतं. समर आता या दुहेरी संकटातून स्वतःला कसा वाचवणार? आज आपण सचिन कुल्ली यांच्या रावडी गणपत या कादंबरीवर बोलणार आहोत. ही गोष्ट फक्त एका पोलीस अधिकाऱ्याची नाहीये, तर एका सडलेल्या व्यवस्थेला थेट आव्हान देण्याची आहे. अगदी. आणि कथेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमधल्या माधवपूर शहरातून. पण हे शहर समजून घ्यायचं असेल तर आधी तिथलं सत्तेचं समीकरण समजून घ्यावं लागेल. हो, म्हणजे महेंद्र ठाकूर आणि त्याचा मुलगा विक्रम. बरोबर. ते फक्त गुन्हेगार नाहीयेत, ते तिथे एक समांतर सरकार चालवतात. आणि लेखकाने हे इतकं प्रभावीपणे मांडलंय की त्या शहराचा कोंडमारा आपल्याला जाणवतो. पोलीस, राजकारणी सगळेच ठाकूरच्या खिशात. यालाच कॅप्चर्ड स्टेट म्हणतात ना. उत्तम शब्द आहे, कॅप्चर्ड स्टेट, जिथे कायदा म्हणजे ठाकूरचा शब्द आणि न्याय म्हणजे त्याची इच्छा. आणि अशा वातावरणात एंट्री होते समर प्रताप सिंगची. हो, एक वादळच येतं म्हणूया. वय 32, कमालीचा आत्मविश्वासू आणि ओळख रावडी समर. पण त्याचं रावडी असणं हे फक्त मारामारीपुरतं नाहीये, त्याची कामाची पद्धतच बंडखोर आहे. आणि ते आपल्याला त्याच्या पहिल्याच कृतीतून दिसतं. तो ॲडिशनल SP म्हणून माधोपूरला येतो, पण पोलीस स्टेशनला रिपोर्ट नाही करत. नाही, तो टीमलाही भेटत नाही. तो थेट जातो महेंद्र ठाकूरच्या आलिशान बंगल्यावर. खरं सांगायचं तर हे वाचताना मला पहिला प्रश्न पडला की हे शौर्य आहे की निव्वळ मूर्खपणा. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण वरवर पाहता हे अविचारी धाडस वाटतं, पण यामागे एक अचूक रणनीती आहे. रणनीती कशी? विचार करा, जर तो प्रथेप्रमाणे पोलीस स्टेशनला गेला असता तर काय झालं असतं? अच्छा, तिथे आधीच ठाकूरचे लोक असणार. अगदी. त्याला माहिती मिळाली नसती किंवा चुकीची दिली गेली असती. तो त्या चक्रव्यूहात अडकला असता. म्हणजे त्याने व्यवस्थेच्या आत राहून तिला बदलण्याऐवजी थेट व्यवस्थेच्या केंद्रबिंदूवरच हल्ला केला. बरोबर. त्याने सरळ संदेश दिला की मी या खेळाचे नियमच बदलणार आहे. मी प्याद्यांशी नाही तर थेट राजाशी लढायला आलोय. ही एक जबरदस्त सायकोलॉजिकल खेळी होती. हो. त्याने ठाकूरच्या अहंकाराला डिवचलं. ठाकूरसारखा माणूस ज्याला सत्तेचा माज आहे तो समरला लगेच मारणार नाही. तो आधी त्याला विकत घेण्याचा, धमकावण्याचा प्रयत्न करेल. समरने ठाकूरच्या याच अहंकाराचा वापर करून घेतला.
आणि मग त्यांच्यातला तो संवाद अक्षरशः अंगावर काटा आणणारा. हो, समर तिथे मैत्री करायला गेलेला नसतो. तो ठाकूरच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो, ठाकूर साहेब, तुमचे दिवस आता संपलेत. आणि पुढे तो म्हणतो, तुमचं साम्राज्य, तुमच्या दहशतीच्या ह्या भिंती मी एक एक करून उद्ध्वस्त करणार आहे. बरोबर, दहशतीच्या भिंती. काय सुंदर शब्दरचना आहे. या फक्त बंगल्याच्या भौतिक भिंती नाहीत. बरोबर, या भिंती आहेत भीती, भ्रष्टाचार आणि दहशतीच्या, ज्या ठाकूरने शहराभोवती उभ्या केल्या आहेत. समर त्या अदृश्य भिंती तोडण्याची घोषणा करतो. म्हणजे ही युद्धाची अधिकृत सुरुवात होती, सिंहाच्या गुहेत जाऊन त्याला ललकारण्यासारखं. हो, आणि यानंतर जो पलटवार होतो तो अपेक्षितच होता. ठाकूरचा मुलगा विक्रम, जो स्वभावाने तापट आहे, तो संतापाने लाळबुंद होतो आणि त्याच रात्री समरला संपवण्याचा कट रचतो. आता इथे मला एक विचारायचं आहे, हा हल्ला म्हणजे फक्त रागाच्या भरात उचललेला पाऊल होतं की यामागेही काही थंड डोक्याने केलेला विचार होता? मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टी आहेत. एकतर वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्याची भावना आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा एक स्टेटमेंट अटॅक आहे. स्टेटमेंट अटॅक म्हणजे? त्यांना एक संदेश द्यायचा आहे की जर तू आमच्या घरात घुसून आम्हाला आवाहन देशील तर आम्ही तुझ्या घरात घुसून तुझ्या कुटुंबाला संपवू. त्यांना समरला फक्त मारायचं नाहीये, तर मानसिकदृष्ट्या खच्ची करायचं आहे. बापरे. आणि त्यासाठी मग पूर्ण तयारी होते? 30-40 गुंड? हो, त्यांच्या हातात तलवारी, लोखंडी रॉड्स, हॉकी स्टिक्स, बंदुका, सगळं काही. आणि हल्ला होतो मध्यरात्री. पहिलं काम, बंगल्याचा वीज पुरवठा बंद करणं. सगळीकडे अंधार. हो, भीती निर्माण करणं हे त्यांचं मुख्य शस्त्र आहे. घरात समर, त्याची पत्नी आणि मुलगी. त्यांना वाटलं की कुटुंबावर हल्ला झाल्यावर कोणताही माणूस तुटेल, घाबरेल. पण ते समरला विसरले होते. अगदी. धोका ओळखायला समरला क्षणभरही वेळ लागत नाही. तो लगेच आपल्या पत्नी आणि मुलीला वरच्या मजल्यावर पाठवून स्वतःला बंद करून घ्यायला सांगतो. आणि स्वतः आपल्या 2 अंगरक्षकांसह त्या शस्त्र टोळीला सामोरं जायला तयार होतो. आणि मग सुरू होतो तो थरारक संघर्ष बंगल्याच्या हॉलमध्ये. एका बाजूला समर आणि त्याचे 2 अंगरक्षक आणि दुसऱ्या बाजूला तलवारी, बंदुका घेतलेले 30-40 गुंड. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर हे वाचताना थोडं अवास्तव नाही वाटत का? म्हणजे फक्त 3 लोक इतक्या मोठ्या जमावाला कसे हरू शकतात? नाही, हा एक क्लासिक प्रश्न आहे, विशेषतः ॲक्शन कथांमध्ये. पण मला वाटतं लेखक इथे फक्त ॲक्शन नाही दाखवत, तो 2 विचारसरणींमधला फरक दाखवतोय. अच्छा. एका बाजूला विक्रमचे गुंड आहेत. ते संख्येने खूप जास्त आहेत, त्यांच्याकडे शस्त्र आहेत, पण त्यांच्यात शिस्त नाही, कोणतीही रणनीती नाही. ती फक्त एक हिंसक गर्दी आहे. बरोबर. इट्स केऑस वर्सेस कंट्रोल. अंधाधुंदी विरुद्ध नियंत्रण. एक्झॅक्टली. आणि दुसऱ्या बाजूला आहे समर. लेखक इथे खूप सुंदर तपशील देतो. समर बंदूक असूनही तिचा वापर करत नाही. हो, तो एक विशेष लाठी वापरतो, बॅटन. बरोबर. बॅटन हे नियंत्रणाचं प्रतीक आहे. तो कमीत कमी बळाचा वापर करून जास्तीत जास्त परिणाम साधण्यावर भर देतो. त्याच्या हालचाली अचूक आहेत. म्हणजे लेखक इथे शो डोंट टेल या तंत्राचा वापर करतोय. समर किती शिस्तबद्ध आहे हे तो सांगत नाहीये, तर त्याच्या लढण्याच्या पद्धतीतूनच ते दाखवतोय. अगदी बरोबर. त्या लढाईतला प्रत्येक वार महत्वाचा आहे. जेव्हा एक गुंड तलवार घेऊन येतो तेव्हा समर त्याचा हात पिरगळून त्याला निशस्त्र करतो आणि कोपऱ्याने वार करून त्याला खाली पाडतो. तो एक संदेश देतोय की तुमची हिंसक शस्त्र माझ्या कौशल्यापुढे काहीच नाहीत. हो, ही लढाई संख्याबळाची नसून कौशल्याची आणि मानसिक धैर्याची आहे, हे तो सिद्ध करतो. त्याचे अंगरक्षकही तितक्याच शौर्याने लढतात, पण तरीही संख्याबळ प्रचंड आहे. 15-20 मिनिटं ती लढाई चालते. हो, हॉलमधलं फर्निचर तुटतं, सगळा विध्वंस होतो. पण हळूहळू चित्र पालटतं. समर आणि त्याचे अंगरक्षक अक्षरशः वादळासारखे लढतात. आणि मग हॉलमध्ये जखमी हल्लेखोरांचा ढीग तयार होऊ लागतो. ज्यांना आपली गत समजते ते जीव वाचवून पळून जातात आणि उरलेल्यांना समर आणि त्याचे अंगरक्षक अक्षरशः चिरडून टाकतात. लढाई संपते. हॉलमध्ये तुटलेल्या फर्निचरचा खच आणि जखमी हल्लेखोरांचा ढीग. समर जिंकतो. त्याने ठाकूर बाप लेकांना एक जबरदस्त संदेश दिलेला असतो. हो, पण हा विजय तात्पुरता आहे, नाही का? म्हणजे एक लढाई जिंकली आहे, पण युद्ध तर आता खऱ्या अर्थाने सुरू झालंय. नक्कीच. कारण या हल्ल्यातून वाचून आणि तो परतवून लावून समरने ठाकूर बाप लेकांच्या अहंकाराला अशी जखम केली आहे जी आता कधीच भरणार नाही. म्हणजे आता ही लढाई पूर्णपणे वैयक्तिक झालीय. हो,
आणि विक्रम ठाकूरसारखा माणूस हा अपमान कधीच विसरणार नाही. याचाच अर्थ पुढचा हल्ला अधिक भीषण, अधिक क्रूर असणार. समर तिथून निसटला खरा, पण शत्रूने आता सर्वात खालची पातळी गाठली होती. त्यांनी शहराच्या त्या भागावर हल्ला करायचं ठरवलं जिथे समरचे हक्काचे लोक राहत होते. त्या रात्री जे घडलं ते म्हणजे आता हे घडलं म्हणजे लोकांचा सामूहिक आक्रोश. समरने लोकांच्या मनातली भीती संपवली आणि त्यांना अन्यायाविरुद्ध उभं केलं. म्हणजे आता ही लढाई फक्त समरची राहिली नव्हती, तर ती पूर्ण माधवपूरची झाली होती. अगदी. पण ही लढाई म्हणजे ती काही एका क्षणात पेटली नाही. आपल्या स्रोतांनुसार माधवपूरच्या बाजारात त्या रात्री जे काही घडत होतं ना, ते एक प्रकारचं पॉवर थिएटर होतं. पॉवर थिएटर? हो, दहशतीचं एक जाणीवपूर्वक केलेलं प्रदर्शन. बरोबर. तुम्ही हा जो शब्द वापरलात ना, तो खूप महत्वाचा आहे. महेंद्र ठाकोर आणि त्याचा मुलगा विक्रम कसे सिंहासनावर बसल्यासारखे बसले होते. हां, 100 सशस्त्र गुंड आणि त्या गर्दीवर नियंत्रण ठेवत होते, आणि मधोमध एका ओंडक्याला जखडलेले जखमी समर आणि गणपत. हा सगळा देखावाच मुळी लोकांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी होता. त्यांना हे दाखवायचं होतं की बघा तुमच्यासाठी लढणाऱ्याची काय अवस्था होते. आणि लोक घाबरले होते, खरंच घाबरले होते. हजारो लोक होते, पण एकदम स्मशान शांतता. पण त्या भीतीखाली माहितीये एक दुसरीच भावना होती जी आतल्यात धुमसत होती. अपराधीपणाची भावना. हो, अमिषा आणि पवनच्या मृत्यूची. बरोबर. ती एक सुप्त ऊर्जा होती जी फक्त एका ठिणगीची वाट बघत होती. लोकांना आतून खात होतं की आपल्यामुळेच त्या दोघांचा जीव गेला, आपण वेळीच काही केलं नाही. अगदी. ठाकूरला वाटलं की तो भीती दाखवून लोकांना दाबून टाकेल, पण त्याने नकळतपणे त्यांच्या मनातल्या त्या अपराधीपणाच्या भावनेलाच डिवचलं. आणि ती ठिणगी टाकण्याचं काम केलं गणपतने. जेव्हा महेंद्र ठाकूर समरला मारण्याची घोषणा करतो तेव्हा गणपत बोलायला सुरुवात करतो. आणि त्याचं भाषण ते फक्त एक भावनिक आवाहन नव्हतं, नाही, ते एक विचारपूर्वक आखलेली रणनीती होती. अच्छा. हो, आपल्या स्रोतांमध्ये याचं जे विश्लेषण दिलंय ते खूपच इंटरेस्टिंग आहे. गणपत इथे एक क्लासिक, त्याला शेम, एम्पथी, एम्पॉवर म्हणतात. शेम, एम्पथी, एम्पॉवर? हो, ही त्रिसूत्री तो वापरतो. म्हणजे लोकांना आधी लाजवायचं, मग त्यांच्यात सहानुभूती निर्माण करायची. म्हणजे लाज निर्माण करणे. तो लोकांना थेट नामर्द आणि भित्रे म्हणतो. थेट हल्ला. हो, थेट त्यांच्या स्वाभिमानावर हल्ला करतो. तो म्हणतो की समर एक बाहेरचा माणूस, तो तुमच्यासाठी लढतोय आणि तुम्ही घरात बसून तमाशा बघताय. बरोबर. ही पहिली मनोवैज्ञानिक चपराक होती. त्याने लोकांच्या मनात त्यांच्या निष्क्रियतेबद्दल एक लाज निर्माण केली. आणि मग दुसरा टप्पा, एम्पथी. हो, सहानुभूती. लोकांना लाजवल्यानंतर तो लगेच एक भावनिक प्रश्न विचारतो. कोणता? तो विचारतो, तुमच्या घरातल्या आया, बहिणींवर, लेकी सुनांवर अत्याचार झाल्यावरही तुम्ही गप्प बसणार का? बापरे, हा प्रश्न तर थेट काळजाला हात घालणार आहे. हो ना. त्याने त्या समस्येला सार्वजनिक नाही ठेवलं, तर वैयक्तिक बनवलं. आणि मग तो अमिषा आणि पवनच्या बलिदानाचा उल्लेख करतो. अच्छा. त्याने आठवण करून दिली की या अत्याचाराची किंमत 2 निर्दोष जीवांनी चुकवली आहे. इथे तो लोकांच्या दुःखाला एकत्र आणतो. आणि मग येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा, एम्पॉवर, म्हणजे शक्ती देणं. बरोबर. लोकांना आता लाज वाटली, दुःख झालं, सहानुभूती निर्माण झाली, पण पुढे काय? हां, कृती कशी करायची. इथे गणपत त्यांना मार्ग दाखवतो. तो म्हणतो, आपण एकत्र आलो तर आपण 1000 आहोत, ते फक्त 100 आहेत. अरे वा. तुमच्या हातातल्या दगडांमध्येही ताकद आहे. ह्या एका वाक्याने त्याने सगळं चित्रच बदलून टाकलं. त्याने लोकांना त्यांच्या संख्येची ताकद दाखवली. हो, त्याने सांगितलं की तुमच्याकडे शस्त्र नसतील, पण तुमच्याकडे एकता आहे, आणि तेच सर्वात मोठं शस्त्र आहे. कमाल आहे. म्हणजे हे फक्त एक उत्स्फूर्त भाषण नव्हतं, तर अजिबात नाही. भीती आणि अपराधीपणाच्या भावनेखाली दबलेल्या लोकांना कृती करण्यासाठी प्रवृत्त करणारी ही एक मनोवैज्ञानिक प्रक्रिया होती. आणि त्याचा परिणाम तो तर लगेच दिसला. हो, कित्येक वर्षांपासून दाबून ठेवलेला राग, अन्याय सहन केल्याची चीड, सगळं काही बाहेर आलं. भीतीची जागा संतापाने घेतली. तो क्षण म्हणजे जणू एका मोठ्या धरणाचे दरवाजे उघडल्यासारखा होता. अगदी. गर्दीतून दबके आवाज येऊ लागले. मग तरुण मुलं, त्यांनी हातात दगड आणि काठ्या उचलल्या. आणि बघता बघता समरसिंग जिंदाबाद आणि ठाकूरांचा अंत व्हायलाच हवा, या घोषणांनी तो पूर्ण चौक दणाणून गेला. इथे आपल्याला इमर्जंट लीडरशिप म्हणजे अनपेक्षित नेतृत्वाचा एक उत्तम नमुना दिसतो. म्हणजे बघा, समर हा या लढ्याचा उत्प्रेरक होता.
एक कॅटलिस्ट. पण या निर्णायक क्षणी गणपत हा इमर्जंट लीडर म्हणून पुढे येतो. अच्छा. तो परिस्थितीची नस बरोबर ओळखतो आणि त्या दिशाहीन गर्दीला एक ध्येय देतो. स्रोत सांगतात की अशा क्रांतीच्या क्षणी अनेकदा असे अनपेक्षित नेतेच निर्णायक ठरतात. आणि मग जे घडलं त्याची ठाकूर आणि त्याच्या गुंडांनी कल्पनाही केली नसेल. नाही. आत्तापर्यंत शांत असलेली घाबरलेली गर्दी एका क्षणात सैन्यात बदलली होती. गावातील तरुण गुंडांवर तुटून पडले. दगडफेक, लाठीमार, एकच गोंधळ उडाला. ठाकूरच्या गुंडांची सगळ्यात मोठी चूक ही होती की त्यांचं संपूर्ण साम्राज्य लोकांच्या भीतीवर उभं होतं. बरोबर. त्यांना वाटलं शस्त्र दाखवली की लोक शांत बसतील, पण जेव्हा लोकांच्या मनातून मरणाची भीतीच निघून जाते तेव्हा शस्त्र निरुपयोगी ठरतात. अगदी. त्यांना अशा प्रतिकाराची अजिबात अपेक्षा नव्हती. त्यामुळे ते पूर्णपणे गांगरून गेले. आणि याच गोंधळाचा फायदा घेऊन काही गावकरी धावत गेले आणि त्यांनी समर आणि गणपतला बंधमुक्त केलं. ही एक छोटी कृती असली तरी ती खूप प्रतिकात्मक होती, नाही का? हो. गावाने आता आपल्या नायकांना मोकळं केलं होतं. त्यांना स्वीकारलं होतं. आणि लोकांचा तो पाठिंबा पाहून जखमी, जवळजवळ बेशुद्ध असलेल्या समरमध्ये काय ऊर्जा संचारली असेल? खरं. इथे मानसशास्त्र सांगतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळतं की तो एकटा नाही तर संपूर्ण समाज त्याच्या पाठीशी आहे, तेव्हा त्याच्या शारीरिक वेदनांवर मानसिक शक्ती मात करते. त्याला जणू काही नवीनच बळ मिळालं. त्याने एका गुंड्याच्या हातातून तलवार हिसकावून घेतली आणि थेट महेंद्र व विक्रम ठाकूरवर हल्ला चढवला. त्याचा प्रत्येक वार हा फक्त शारीरिक नव्हता. तो सुडाच्या भावनेने, अन्यायाविरुद्धच्या चिडने भरलेला होता. या क्षणी समर फक्त एक पोलीस अधिकारी राहत नाही, बरोबर? नाही, मुळीच नाही. तो लोकांच्या सामूहिक क्रोधाचं प्रतीक बनतो. त्याचा हल्ला हा वैयक्तिक सूड नसतो. तो संपूर्ण माधोपूरचा एकत्रित प्रतिहल्ला असतो. तो त्या हजारो लोकांच्या भावनांना, त्यांच्या रागाला मूर्त रूप देत असतो. आणि दुसरीकडे गावकरी. ते गुंड्यांवर अक्षरशः भारी पडत होते. हो. आपल्या स्रोतांमधले एक वाक्य खूप परिणामकारक आहे. तरुणांच्या सामूहिक धडाक्याने ते थोड्याच वेळात ढासळू लागले. सामूहिक धडाका, क्या शब्द है. हो ना. म्हणजे 100 प्रशिक्षित गुंड विरुद्ध 1000 सामान्य गावकरी. ही लढाई तशी बरोबरीची नाही. नाहीच. पण गावकऱ्यांनी गनिमी काव्याच्या डावपेचांचा वापर केला. ते एकत्र हल्ला करायचे आणि मग गर्दीत विरून जायचे. त्यांनी गुंडांना विभागून टाकलं. हो. त्यांना स्थिर होऊन लढण्याची संधीच दिली नाही. हीच तर असते सामूहिक शक्तीची ताकद. आणि मग गुंडांची फळी तुटली. ते सैरावैरा पळू लागले. ज्या दहशतीच्या जोरावर त्यांनी वर्षानुवर्षे राज्य केलं, तीच दहशत आज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. हेच तर सत्तेचं अंधत्व असतं. ठाकूरला वाटलं 100 गुंड 1000 लोकांवर भारी पडतील. त्याला शस्त्रांची ताकद मोजता आली, पण लोकांच्या मनातल्या रागाची, त्यांच्या एकजुटीची ताकद ती त्याला मोजताच आली नाही. अगदी. पण आपण पुन्हा एकदा त्या मूळ मुद्द्यावर येऊया. हा जो लोकांचा उठाव झाला तो केवळ गणपतच्या एका भाषणामुळे झाला असं म्हणणं थोडं वरवरचं ठरेल, नाही का? नक्कीच. त्याची बीजं खूप आधीच पेरली गेली होती, म्हणजे निर्माण केली होती. लोक आतून धुमसत होते. म्हणजे लोकांना हे कुठेतरी आतून खात होतं की आपण काहीच करू शकलो नाही. आणि गणपतने त्यांच्या त्याच दुखावलेल्या नसेवर बोट ठेवलं. बरोबर. त्याने त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. त्याने सांगितलं की तुमची शांतता ही त्या अत्याचाराला दिलेली मूक संमती आहे. ही जाणीव लोकांना जास्त लागली असेल. हो. त्यामुळे हा लढा फक्त स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी नव्हता, तर तो त्या निर्दोष जीवांना श्रद्धांजली देण्यासाठी होता. एक प्रायश्चित्त होता तो. त्या बलिदानाने या उठावाला एक नैतिक आणि भावनिक आधार दिला, ज्यामुळे तो इतका प्रभावी ठरला. म्हणूनच जेव्हा गावकरी लढत होते तेव्हा ते फक्त ठाकूरच्या गुंडांविरुद्ध नाहीत, तर ते स्वतःच्या आतल्या भीतीविरुद्ध आणि अपराधीपणाविरुद्ध लढत होते. ही लढाई जिंकणं त्यांच्यासाठी स्वतःच्या नजरेत पुन्हा उभं राहण्यासाठी गरजेचं होतं. आणि ते जिंकले. किमान ती पहिली लढाई तरी. त्यांनी हे सिद्ध केलं की जेव्हा सामान्य माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांची शक्ती कोणत्याही संघटित गुंडगिरीपेक्षा किंवा सत्तेपेक्षा मोठी असू शकते. माधोपूरच्या लोकांनी त्या रात्री फक्त स्वतःलाच नाही तर त्यांच्या भविष्यालाही मुक्त केलं होतं. खरंय. लोकांची शक्ती पाहून गुंडांनी माघार घेतली, पण मुख्य विलन अजूनही मोकळा होता. त्याने एका अशा शस्त्राचा वापर केला जो समरच्या स्वप्नातही आला नव्हता. त्याने बॉम्ब लावला होता, तो सुद्धा. तो बॉम्ब लावला होता शहराच्या हॉस्पिटलमध्ये, जिथे शेकडो निरपराध लोक उपचार घेत होते. ही तर क्रूरतेची सीमा झाली. समरकडे वेळ किती होता आणि त्याने हॉस्पिटल कसं वाचवलं. आणि गंमत म्हणजे इथेच या कथेला एक वेगळं वळण मिळतं. म्हणजे
हे जे हॉस्पिटलमधलं संकट आहे ना, ते खरं संकट होतच नाही. अरे चा, म्हणजे हे सगळं काल्पनिक होतं. हो, कथेच्या सुरुवातीला आपल्याला जे दाखवलं जातं ते एक प्रकारचं नाट्य असतं. मग प्रश्न येतो की हे सगळं का? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. याला आपण कॅरेक्टर इस्टॅब्लिशमेंट म्हणू शकतो की नाही? अगदी. म्हणजे प्रेक्षकांना मुख्य पात्र पोलीस अधिकारी समर प्रताप सिंग याची ओळख करून द्यायची आहे. तो किती धाडसी आहे, निस्वार्थ आहे हे दाखवण्यासाठी. बरोबर. त्याला एका काल्पनिक संकटात टाकून तो खऱ्या संकटासाठी किती तयार आहे याची एक प्रकारे चाचणीच घेतली जाते. म्हणजे पुढे जे भयानक वादळ त्याच्या आयुष्यात येणार आहे त्यासाठी प्रेक्षकांना मानसिकदृष्ट्या तयार केलं जातं. अगदी तसंच. आणि हे वादळ घोंगावत होतं माधोपूर शहरात. जिथे महेंद्र ठाकूर आणि त्याचा मुलगा विक्रम ठाकूर यांचं राज्य होतं. हो, म्हणजे त्यांचं एक गुन्हेगारी साम्राज्यच होतं, भीतीचं राज्य. पण जेव्हा समर प्रताप सिंग तिथे आला तेव्हा पहिल्यांदाच कोणीतरी त्यांना आव्हान दिलं. समरसाठी ते त्याचं काम होतं, त्याचं कर्तव्य. पण विक्रम ठाकूरसाठी तो त्याच्या अहंकारावर झालेला हल्ला होता आणि तो बदला घेण्यासाठी पेटून उठतो. आणि त्याचा बदला घेण्याचा प्रकार खूपच क्रूर आहे. तो त्याला व्यावसायिक पातळीवर नाही तर वैयक्तिक पातळीवर संपवायचा प्रयत्न करतो. हो, आणि त्यासाठी तो एक थंड डोक्याने योजना आखतो. त्याला पक्की माहिती असते की समर दिल्लीला गेला आहे आणि त्याची पत्नी अमीषा आणि मुलगी निशा बाजारात एकट्या असणार आहेत. बरोबर. म्हणजे ही फक्त संधी नाही आहे, हा एक सापळा आहे. तो जवळपास 30-40 गुंडांना घेऊन भर बाजारात पोहोचतो. इथेच आपल्याला व्यवस्थेचं अपयश दिसायला लागतं, नाही का? हो ना. समरचा एक विश्वासू सहकारी सब इन्स्पेक्टर पवन शर्मा तो तिथे एकटा असतो. तो त्या दोघींना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो. पण 40 गुंडांपुढे एका माणसाचा काय टिकाव लागणार? त्याला पकडून एका जीपला बांधून टाकतात. आणि त्यानंतर जे घडतं ते खूपच भयानक आहे. ते फक्त एक खून नाहीये, ते एक पब्लिक स्पेक्टॅकल आहे. सर्वांसमोर केलेलं दहशतीचं प्रदर्शन. विक्रम ठाकूर अमीषाला सर्वांसमोर फरफटत आणतो, तिचे कपडे फाडतो. आणि चाकूने तिच्यावर एकामागोमाग एक वार करतो. हे करण्यामागे त्याचा हेतू स्पष्ट आहे. त्याला फक्त समरला दुःख द्यायचं नाहीये. त्याला पूर्ण शहराला एक संदेश द्यायचा आहे. अगदी, की आमच्या विरोधात गेलात तर तुमची हीच गत होईल. आणि मग तो त्या बांधलेल्या पवनलाही ठार मारतो. जणू काही कायदा सुव्यवस्था आमच्याच हातात आहे हेच त्याला दाखवायचं असतं. हे सगळं इतकं भयंकर आहे की अख्खा बाजार शांत होतो. कोणी प्रतिकार करायची हिंमत करत नाही. आणि याच क्षणी बरं का, कथेमध्ये एका विचित्र पात्राची एंट्री होते. गणपत. हो, गणपत. मुंबईहून आलेला एक साधा माणूस. तो हे सगळं पाहतोय. पण त्याला वाटते की ही एखाद्या सिनेमाची शूटिंग चालू आहे. शूटिंग चालू आहे. हे पात्र म्हणजे वरवर पाहता विनोदी वाटेल, पण ते समाजाचे खूप गडद सत्य मांडतं. म्हणजे तो समाजाचा आरसा आहे. बरोबर. आपल्या डोळ्यांसमोर अन्याय होतोय, पण ही आपली समस्या नाही असं समजून दुर्लक्ष करण्याची जी वृत्ती आहे ना, ती गणपतच्या पात्रातून दिसते. तो त्या क्रूर दृश्याला रिअलिस्टिक ॲक्शन सीन म्हणतो. बापरे. म्हणजे हे एक प्रकारे आपल्या समाजाच्या असंवेदनशीलतेवर केलेलं भाष्य आहे. हो. आपण हिंसा इतकी पाहिली आहे की खरी आणि खोटी यातला फरकच आपल्याला कळत नाही. म्हणजे गणपत फक्त एक पात्र नाही, तो एक प्रतीक आहे. अगदी. बायस्टँडर इफेक्टचा, बघ्याची भूमिका घेणाऱ्या समाजाचा. पण त्याची भूमिका पुढे बदलते. आणि तोच कथेचा टर्निंग पॉइंट ठरतो. हो, पण त्याआधी समरच्या आयुष्यात तर पूर्ण अंधार पसरलेला असतो. त्याला दिल्लीत ही बातमी कळते, तो माधोपूरला परत येतो, हॉस्पिटलच्या शवगृहात जातो आणि तिथे तो अमीषा आणि पवनचे मृतदेह पाहतो. तो क्षण म्हणजे त्या क्षणी त्याच्यातला पोलीस अधिकारी संपून जातो. आणि त्याच्या जागी एका जखमी, सुडाने पेटलेल्या माणसाचा जन्म होतो. त्याच्या डोळ्यात दुःख नाही, फक्त आणि फक्त सुडाची आग असते. तो शपथ घेतो विक्रम ठाकूरला संपवण्याची. आणि इथे मग व्हिजिलँटे जस्टिस सुरू होतं, म्हणजे कायदा हातात घेणं. बरोबर. जेव्हा व्यवस्थेकडून न्यायाची अपेक्षा संपते तेव्हा माणूस स्वतःच न्यायाधीश आणि जल्लाद बनतो. आणि समर तेच करतो. त्याला खबर मिळते की विक्रम ठाकूर एका फार्म हाऊसवर लपला आहे. हो, आणि तो पोलिसांचा पूर्ण फौजफाटा घेऊन तिथे पोचतो. पण आता तो कायद्याचं पालन करणारा अधिकारी राहिलेला नाहीये. नाही, अजिबात नाही. फार्म हाऊसच्या गेटवर 50 पेक्षा जास्त गुंड तलवारी आणि हॉकी स्टिक्स घेऊन तयार असतात. पण हा समर वेगळा असतो. तो एकटाच त्या सगळ्यांना भारी पडतो. त्याच्या प्रत्येक वारात कायद्याचं रक्षण नाही तर पत्नीच्या हत्येचा बदला घेण्याची आग दिसते. पण इथे एक नैतिक प्रश्न उभा राहतो की नाही? नक्कीच. हेच पोलीस अधिकारीच कायदा मोडतोय
मग नायक आणि खलनायक यांच्यातली रेषा पुसट नाही का होत? होते. आणि हीच तर अशा कथांची खासियत असते. त्या आपल्याला सोपी उत्तरं देत नाहीत. समरचं वागणं योग्य की अयोग्य हा प्रश्न त्या प्रेक्षकांच्या मनात निर्माण करतात. तो विक्रमला पकडतो, फरफटत पोलीस स्टेशनला आणतो आणि तुरुंगात टाकतो. वरवर पाहता त्याने कायद्याचं काम केलं. पण ज्या पद्धतीने केलं ते कायद्याच्या चौकटीबाहेरचं होतं. पण हे ठाकूर साम्राज्य इतकं सोपं नव्हतं. नाही. विक्रमचा बाप महेंद्र ठाकूर आता मैदानात उतरतो आणि तो मुलाला सोडवण्यासाठी थेट व्यवस्थेवरच हल्ला करतो. तो शेकडो गुंड, शस्त्र आणि स्फोटकं घेऊन रात्री तुरुंगावर हल्ला करतो. हो. आणि त्यावेळी तुरुंगात फक्त 15 पोलीस असतात. हा सरळ सरळ राज्यावर केलेला हल्ला आहे. समरच्या नेतृत्वाखाली ते लढतात, पण संख्याबळापुढे त्यांचं टिकावं लागत नाही. आणि यात समर आणि गणपत दोघेही पकडले जातात. हो. गणपत साक्षीदार म्हणून तिथेच अडकलेला असतो. आणि महेंद्र ठाकूरची योजना आणखी क्रूर असते. तो त्या दोघांना शहराच्या त्याच चौकात घेऊन येतो जिथे आमिषाची हत्या झाली होती. पुन्हा एकदा तेच पब्लिक स्पेक्टॅकल. हजारो लोकांसमोर समरला मारून आपली दहशत कायमची प्रस्थापित करायची असते. त्यांना वाटतं की लोक पुन्हा घाबरून तमाशा बघतील. पण यावेळी परिस्थिती बदलते. कारण यावेळी गणपत असतो, जो आतापर्यंत फक्त बघ्याची भूमिका घेत होता. बरोबर. मृत्यू समोर असताना तो पेटून उठतो. आणि हाच कथेचा कळस आहे. जो गणपत शांत होता तोच आता समाजाचा आवाज बनतो. तो जमलेल्या लोकांना त्यांच्या भ्याडपणाबद्दल सुनावतो. तो ओरडून सांगतो, हा समर तुमच्यासाठी लढला, त्याने तुमच्यासाठी स्वतःच्या कुटुंबाचा बळी दिला आणि तुम्ही सगळे तमाशा बघताय. तुमच्यातला पुरुषार्थ मेलाय का? हे शब्द म्हणजे क्रांतीची ठिणगी ठरतात. अगदी. जे लोक इतके दिवस भीतीने दबून होते तेच गावकरी पेटून उठतात. बायस्टँडर इफेक्ट तुटतो. ते दगड, काठ्या जे हातात मिळेल ते घेऊन गुंडांवर तुटून पडतात. एका सामान्य माणसाच्या आवाजाने क्रांती घडवली होती. ही कथा हेच सांगते की खरा नायक एकटा नसतो. जेव्हा सामान्य माणूस अन्यायाविरुद्ध उभा राहतो तेव्हाच खरा बदल घडतो. गावकऱ्यांच्या या हल्ल्यामुळे गुंडांची पळापळ होते आणि त्याच गोंधळात समर आणि गणपत सुटतात. हो. आणि लोकांची साथ मिळाल्यामुळे समरच्या अंगात एक नवी शक्ती संचारते. आता तो एकटा नसतो, पूर्ण शहर त्याच्या पाठीशी असतं. तो आणि गावकरी मिळून महेंद्र आणि विक्रम ठाकूरला घेरतात. आणि कथेचा शेवट खूप प्रतिकात्मक आहे. ज्या चौकात अमिषाला मारलं होतं त्याच ठिकाणी, त्याच लोकांसमोर समर तलवार घेऊन महेंद्र आणि विक्रमचा शेवट करतो. म्हणजे जिथे दहशतीची सुरुवात झाली तिथेच तिचा अंत होतो. अगदी. त्यामुळे ही फक्त एका पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्याची कथा राहत नाही, तर ती भीतीवर मात करून एकत्र आलेल्या सामान्य लोकांच्या विजयाची कथा बनते. बरोबर. पण ही कथा जाता जाता एक प्रश्न नक्कीच विचारते. कोणता? की जेव्हा एका सामान्य माणसाला क्रांती करण्यासाठी हातात शस्त्र घ्यावं लागतं तेव्हा ती त्या व्यक्तीची जीत असते की संपूर्ण समाजाच्या व्यवस्थेची हार? खरंच हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. समरने न्याय मिळवला, पण त्यासाठी त्याला आणि शहराला खूप मोठी किंमत चुकवावी लागली. हॉस्पिटल तर वाचलं, पण समर खूप जखमी झाला होता. शत्रूला वाटलं की आता राऊडी गणपत संपला. पण जेव्हा शेवटच्या लढाईसाठी समर समोर आला तेव्हा त्याच्या डोळ्यात जो अग्नी होता तो पाहून शत्रूचा अंत निश्चित होता. तो शेवटचा वार होता. अन्यायाच्या साम्राज्याचा नयनाट. समरने मुख्य विलनचा त्याच्याच बालेकिल्ल्यात जाऊन हिशोब चुकता केला. माधवपूर आज मोकळा श्वास घेतोय. राऊडी गणपतने सिद्ध केलं की अन्यायाची ताकद कितीही मोठी असली तरी सत्याची एक ठिणगी पुरेशी असते. राऊडी गणपतच्या या शेवटच्या भागाबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. माधवपूरचा तो चौक, समर आणि गणपत साखळदंडांनी बांधलेले आणि महेंद्र ठाकूर. हो, तो आपल्या विजयाची घोषणा करतोय. अगदी. पण आज आपण फक्त ही कथा पुन्हा नाही सांगणार. आपण तिच्या आत दडलेल्या गोष्टींचा शोध घेणार आहोत. म्हणजे कथेचा हा शेवट इतका प्रभावी का ठरतो? बरोबर. चला तर मग सुरुवात करूया त्या निर्णायक क्षणापासून जेव्हा गणपत बोलायला सुरुवात करतो. आणि हाच तो क्षण आहे जो कथेची दिशा पूर्णपणे बदलून टाकतो. म्हणजे वरवर पाहिलं तर हे एका हताश माणसाचं एक भावनिक आवाहन वाटू शकतं. पण त्याच्या रचनेकडे जर आपण बघितलं तर लक्षात येतं की हे खूप हुशारीने केलेलं भाषण आहे. गणपत फक्त लोकांना बंड करा असं सांगत नाहीये. ते त्यांच्या मनात जो अपराधीपणा आहे, जो दाबलेला राग आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरतो. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की हे फक्त उभे रहा असं ओरडणं नव्हतं,
तर त्यामागे एक विचार होता. नक्कीच एक विचार होता. लक्षात घ्या, तो 2 विशिष्ट नावांचा उल्लेख करतो. पोलीस अधिकारी पवन आणि समरची पत्नी अमीषा. हो, बरोबर. पवन हा व्यवस्थेचा प्रतिनिधी होता, कायद्याचा. त्याची हत्या म्हणजे कायद्याचा पराभव. आणि अमीषा ती एक सामान्य निरपराध नागरिक होती. तिची हत्या म्हणजे माणुसकीचा पराभव. अगदी बरोबर. गणपत या 2 हत्यांना एकत्र जोडतो आणि गावकऱ्यांना सांगतो की हा लढा फक्त समरचा वैयक्तिक नाही, तर हा व्यवस्थेचा आणि माणुसकीचा, म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लढा आहे. वा. म्हणजे तो त्यांच्या वैयक्तिक भीतीला एका सामूहिक लढ्याचं रूप देतो. तुम्ही गप्पा बसलात तर तुमच्यासोबतही हेच होईल असं न म्हणता. हो, तो म्हणतो आपल्या सगळ्यांसोबत हेच होत आलंय. बरोबर. आणि इथेच गणपतच्या पात्राचा प्रवास पूर्ण होतो. खरे, जो माणूस जबाबदारीतून पळून गेला होता तोच आज संपूर्ण गावाची जबाबदारी घेण्यासाठी लोकांना आवाहन करतोय. अगदी. याला आपण रिलक्टंट कॅटलिस्ट म्हणू शकतो. म्हणजे एक असा नायक ज्याला ती भूमिका नकोय, पण परिस्थिती त्याला ती निभावण्यास भाग पडते. आणि त्याचे शब्द लोकांना थेट भिडतात. हो, कारण त्याच्या शब्दांमध्ये प्रामाणिकपणा आहे. तो स्वतः त्या भीतीतून गेला आहे आणि म्हणूनच लोक पेटून उठतात. आणि तो जो उठाव होतो तो फक्त समर आणि गणपतला वाचवण्यासाठी नसतो. तो स्वतःच्या आत्मसन्मानाला वाचवण्यासाठी असतो. अगदी बरोबर. आणि या उठावानंतर कथेचा फोकस अचानक बदलतो नाही का? आतापर्यंत हा लढा गावकरी विरुद्ध गुंड असा होता. पण समर मुक्त होताच तो समर विरुद्ध ठाकूर असा वैयक्तिक होतो. मला नेहमी हा प्रश्न पडतो की लेखकाने सामूहिक विजयानंतर कथेला पुन्हा एकदा वैयक्तिक सुडाकडे का वळवलं असेल? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि यामागे एक अत्यंत प्रभावी कथातंत्र आहे, ज्याला आपण सिम्बॉलिक सेटिंग किंवा प्रतिकात्मक स्थळ म्हणतो. प्रतिकात्मक स्थळ. हो. अंतिम संघर्ष कुठे होतो? त्याच चौकात जिथे पवन आणि अमीषाला मारलं गेलं होतं, ज्या ठिकाणी ठाकूरांनी आपली दहशत प्रस्थापित केली होती, त्याच ठिकाणी त्यांच्या दहशतीचा अंत होणं गरजेचं होतं. अच्छा. म्हणजे त्या जागेला पापापासून मुक्त करण्यासारखं आहे. ती जागा फक्त एक लोकेशन नाही, तर ती अन्यायाचं प्रतीक बनली होती. तंतोतंत. आणि समर तिथे न्यायाचं प्रतीक बनून उभा राहतो. तो आता फक्त एक व्यक्ती राहत नाही, तो त्या संपूर्ण गावाच्या इच्छेचं, त्यांच्या न्यायाच्या भूकेचं शस्त्र बनतो. आणि म्हणूनच त्याच्या हातात तलवार दिली आहे. अगदी. बंदूक नाही, जी दूरून चालवता येते. तलवार, जी समोरासमोरच्या संघर्षाचं, शौर्याचं प्रतीक आहे. हा आधुनिक काळातला अन्याय आणि पारंपरिक पद्धतीने घेतलेला सूड. बरोबर. त्याच्या प्रत्येक वारात फक्त समरचा राग नाही, तर संपूर्ण माधोपूरचा संताप आहे. आणि म्हणूनच जेव्हा तो त्या बापलेकानं संपवतो, तो क्षण फक्त एका सूडाचा राहत नाही, तो संपूर्ण गावासाठी एका मोठ्या विजयाचा, एका मुक्तीचा क्षण ठरतो. हो, तो जल्लोष, तो भीती संपल्याचा आनंद आहे. पण इथे कथा आपल्याला पुन्हा एकदा धक्का देते. कसा? या मोठ्या सार्वजनिक विजयानंतर लगेचच आपल्याला एक अत्यंत शांत, खाजगी क्षण दाखवला जातो. जखमी समर आणि गणपत घरी परततात. आणि निशा धावत जाऊन समोरला मिठी मारते. हो, हा विरोधाभास खूप महत्वाचा आहे. खरंय. या दृश्यामुळं कथेला एक भावनिक खोली मिळते. बाहेर चौकात हजारो लोक जल्लोष करतायत, पण समरसाठी खरा विजय तो त्या एका मिठीत आहे. अगदी बरोबर. खरा विजय घोषणांमध्ये नसतो, तो आपल्या माणसांच्या सुरक्षितेत आणि त्यांच्या प्रेमात असतो. आणि यानंतर 3 दिवसांनी गावात सत्कार समारंभ होतो. इथे समर 2 महत्वाच्या गोष्टी करतो. एक, तो विजयाचं श्रेय गावकऱ्यांना देतो. हो, खरी पोचलसी तमुई केलीत. आणि दुसरं, तो गणपतला 10 लाख रुपयांचा चेक देतो. आता ह्या दुसऱ्या गोष्टीबद्दल मला थोडी वेगळी भूमिका मांडावीशी वाटते. खरंच, मला तर तो क्षण खूप चांगला वाटला. गणपतच्या त्यागाचा आणि मैत्रीचा सन्मान केल्यासारखा वाटला. तुमचं यावर वेगळं मत काय आहे? सन्मान नक्कीच आहे, पण गणपतनी जे केलं ते पैशासाठी नव्हतं, बरोबर? नाही, अजिबात नाही. त्याने गावासाठी, न्यायासाठी जीव धोक्यात घातला होता. त्याला 10 लाख रुपये देऊन त्याच्या त्यागाला एका आर्थिक मोबदल्यात बसवण्याचा हा एक सूक्ष्म प्रयत्न झालाय का, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणजे ही कृती गणपतच्या नायकीपणाला थोडी कमी करते का? हाच मुद्दा आहे. म्हणजे त्याने मदत केली आणि त्याला त्याचे पैसे मिळाले, इतकं ते सोपं होतं का, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हा दृष्टिकोन माझ्या लक्षातच आला नव्हता. म्हणजे एका बाजूला ही समरची कृतज्ञता आहे, पण दुसऱ्या बाजूला ती गणपतच्या निस्वार्थ कृतीला कुठेतरी मोजण्याचा प्रयत्न करते.
खरे? बरं, यानंतर गावात सगळं काही शांत होतं. समर आणि अनिताचं लग्न होतं, निशाला आई मिळते, समरला राष्ट्रपती पदक मिळतं. हे सगळं एका हॅपी एंडिंगसारखं वाटतं. आणि कथाकार बरोबर इथेच आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतो. म्हणजे तो दिल्लीहून आलेला फोन. हो, जेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळं काही छान झालंय, तेव्हाच दिल्लीतून तो फोन येतो. एक नवीन शहर, एक नवीन मिशन. हे या कथेचं सर्वात धाडसी पाऊल आहे. हो, कारण ते आपल्याला सांगतं की नायकाचं काम कधीच संपत नाही. माधोपूरची लढाई संपली, पण अन्यायाविरुद्धची लढाई ती संपलेली नाही. बरोबर. हे खूप निराशाजनक नाही का, की एका नायकाने इतकं सगळं करूनही जग बदलत नाही. मला वाटतं हे निराशाजनक नाही, तर वास्तववादी आहे. ही कथा कोणतीही खोटी आशा देत नाही. ती सांगते की न्याय ही मिळवून शांत बसण्याची गोष्ट नाही, ती सतत टिकवून ठेवण्याची एक प्रक्रिया आहे. समर आता फक्त एका गावाचा नायक नाही, तर तो न्यायाच्या एका मोठ्या लढ्याचा सैनिक बनलाय. आणि त्याच्या शेवटच्या संवादात याचंच प्रतिबिंब दिसतं. लढा अजून बाकी आहे, पण मला विश्वास आहे की प्रत्येक विजय मला तुझ्या प्रेमामुळेच शक्य होईल. या वाक्यात त्याच्या प्रवासाचा सार दढ्या आहे. अगदी. सुरुवातीला तो पत्नीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लढत होता. आता तो एका नव्या नात्याचा, एका नव्या भविष्याच्या आधारावर लढणार आहे. त्याची प्रेरणा बदलली आहे. त्याचा लढा आता नकारात्मक म्हणजे सूड न राहता सकारात्मक म्हणजे संरक्षण असा झाला आहे. बरोबर. माधवपूर हे फक्त एक ठिकाण नाही, ते एक प्रतीक आहे. ते आपल्याला दाखवतं की भीतीवर मात केली जाऊ शकते, पण त्याच वेळी ते आठवण करून घेतं की शांतता ही गृहीत धरण्याची गोष्ट नाही. त्यासाठी सतत लढावं लागतं. हो. म्हणजे या कथेचा शेवट आपल्याला एका उत्तरावर नाही, तर एका प्रश्नावर आणून सोडतो. तो प्रश्न असा की समरसारख्या नायकांची गरज भासणं हे समाजासाठी गौरवास्पद आहे की चिंताजनक? त्याचं अस्तित्व हे व्यवस्थेच्या अपयशाचं प्रतीक आहे का? हा एक विचार आहे जो ही कथा आपल्या मनात सोडून जाते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच प्रेरणादायी पुस्तकांसाठी बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.